पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अत्यंत उत्साही आणि शांततामय वातावरणात मतदान पार पडत आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मल्हार टीव्हीशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला। शेट्टी म्हणाले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि प्रभागात झालेली विकास कामे मतदारांच्या डोळ्यांसमोर आहेत। याच विकास कामांच्या पोचपावतीसाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले असून भाजपचा विजय निश्चित आहे। प्रभाग 16 मधील भाजपचे सर्व उमेदवार भरघोस मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। तर माजी महापौर तथा उमेदवार कविता चौतमल यांनीही यावेळी मतदारांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले। प्रत्येक बूथवर मतदारांची गर्दी असून नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले। प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन कविता चौतमल यांनी यावेळी केले। मतदान का इतना बड़ा उत्सव हो रहा है बोलेगा तो लोग घर से जल्दी निकल के एकदम भारतीय जनता पार्टी को जिताने का उम्मीद से हर सोसाइटी वाला भी मतदान केंद्र में मतदान करने के लिए लाइन लगा हुआ है। ये अपना प्रशांत दादा का काम का बारे में आज वो लोग पोच पावती बोल के वोट करने के लिए लोग आ रहे हैं और हमारा चारों उम्मीदवार को सबसे ज़्यादा लीड से जिताएगा मेरा पक्का ये भरोसा है लोग का। बस नमस्कार। पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ह्या आज 15 जानेवारी रोजी आपण बघत आहात की नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणूक प्रक्रियेला आपल्याला मिळत आहे। आता सकाळचे जवळपास 11 वाजलेले आहेत आणि नागरिक चांगल्या संख्येने आपण बघता की बूथवरती येत आहे। पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना आवाहन करते की ज्यांनी आतापर्यंत आपलं मतदान केलेलं नाही आहे त्या सर्वांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या किंवा आपल्याला दिलेल्या बूथवरती पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क तुम्ही नक्की बजावा। धन्यवाद। लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये मतदार त्यांचा हक्क प्रामाणिकपणे बजावत आहेत। मोदी साहेबांचं काम, देवेंद्र फडणवीसांचा भविष्यातील महाराष्ट्र आणि अहोरात्र 24 तास जनतेसाठी झटणारे आमचे नेते प्रशांतदादा ठाकूर यांना बघून कमळासमोर बटन दाबून या लोकशाहीच्या महोत्सवाला लोकांनी मोठ्या प्रतिसाद इथे पाठिंबा दिलेला आहे। प्रभाग 16तील 4ही उमेदवार मोठ्या फरकाने आणि मोठ्या जल्लोषाने उद्याच्या दिवसात विजयी होतील हे निश्चित या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे।